चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपला आवडता युट्यूब चॅनलमध्ये आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खूप महत्त्वाचं चर्चासत्र भाग 19 आहे. आज सर्व विद्यार्थ्यांनी चर्चासत्र भाग 1 ते 18 व्यवस्थित सुरळीत पाहिले. सर्व व्यवस्थित पाहिल्याबद्दल तुमचं हार्दिक आभार. मात्र आता जो 19 आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी आहे. खरं तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या एवढी अशी घाई झालेली पोलीस भरती संदर्भात काही मापच नाही. नुसते परिपत्रक, नुसते ठिकठिकाणी जाहिराती, नुसता राडा चालू आहे. हा लक्षमध्ये मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहायचा आहे? कारण मी तुम्हाला काही ठिकाणचे ग्राउंडचे क्षणचित्र दाखवणार आहेत, काही ठिकाणच्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी दाखवणार आहेत. ग्राउंडवरती पाणी किती साचलेलं आहे, आपल्याला 1600 मीटर हे पळून पूर्ण करायचं आहे, पोहून नाही, हे लक्षात ठेवा. पोलीस भरती 2022-23 अपडेट पावसाळ्यात ग्राउंड घेणं कितपत योग्य आहे? मित्रांनो, पावसाळ्यात ग्राउंड घ्यावा की नाही घेऊ याबद्दल खाली कमेंट करायची. आणि लक्षात ठेवा, एखादा म्हणता असं नाही तुम्हाला काय करायचं, झाडच पाहिजे ग्राउंड, तू 1600ला पडशील घसरून, नाही ना, ठेव तूच पडशील घसरून 1600ला. आणि लक्षामध्ये बनवलेल्या ग्राउंडवर जर पावसाचं पाणी असेल, जे ग्राउंड बनवले त्याच ग्राउंडवरती सध्या पावसाचं पाणी साचलेलं असेल, तर कशी भरती होणार? वयवाढीमुळे काही निर्णय बदलू शकतो का? हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बोलाल वयवाढी संदर्भातला, कारण आज एक महत्त्वपूर्ण अपडेट वयवाढी संदर्भातली मॅचची येणार होती, अद्याप तर काही आलेली नाही. आणि अजून एक अपडेट उद्या 14 तारखेला एक केसचा निकाल आहे, आज एक आणि उद्या एक, अशा दोन्हींचा पण आहे. कृपा करून वयवाढी संदर्भात कॉल SMS खूप आले, आज करू नका. ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ टाकेल. चला, जास्त उशीर न करता मी तुमचा आपल्या मुख्य मुद्द्याकडे बोलतोय. चर्चासत्र भाग 19. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. पावसाळ्यात ग्राउंड घेणं कितपत योग्य? बनवलेल्या ग्राउंडवरच पावसाचं पाणी. तुम्ही म्हणशाल कसं काय सर बनवलेलं ग्राउंड पावसाचं पाणी? हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी तुमची पोलीस भरती होणार आहे, या ठिकाणी तुमच्या अशा पद्धतीने ग्राउंड होणार आहे, आणि त्या ठिकाणी इतकं पाणी साचलेलं आहे मित्रांनो पावसाचं, की अशा पद्धतीत तुम्ही कशा पद्धतीत ग्राउंड करू शकता? थोडं जरी वल्लं असतं तर तुम्हाला माहिती 1600चं तुम्ही हे करू शकता. त्यानंतर असं समजतंय पालघर असेल, नवी मुंबई असेल, अशा ठिकाणी असं समजतंय का 100 मीटर ग्राउंडवर रोडवरती घेणार आहे. भावाने एक विचार करा, 1600 रोडवरती ठीक आहे, एक वेळेस चालू शकतं. आणि लक्षमध्ये तुम्ही गोळा कसा रोडवरती फेकणार? प्रत्येक वेळेस रोड फोडायचा आहे का पुढचा? आणि लक्षमध्ये बरं ठीक आहे, गोळ्याचं जाऊ द्या, रोड फुटला समजा असं, पण 100 मीटर जर मित्रांनो रोडवरती पळायचं म्हटलं तर विचार करा, 100 मीटरला पूर्णपणे ग्रीप घ्यावं लागते आपल्याला. त्या रस्त्यावरती तेवढा टायमिंग बसणार नाही, ग्रीप बसणार नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी 10 मुलं जर सोडले ना, त्यातले कमीत कमी 4 ते 5 विद्यार्थी 100% त्या पळताना पडू शकतात त्या 100 मीटरला. कारण का 100 मीटरला विद्यार्थी पूर्ण झोकून देऊन पळत असतो, आणि ते फक्त मातीवरतीच शक्य आहे. कारण का पायाला खालून ग्रीप बसणं गरजेचं असतं, त्याच वेळेस तुम्ही पुढे जाताय. आणि जर रस्त्यावरती घेतलं तर तुम्हाला स्पाइस जे बुटं आहेत आपले ते वापरणं अशक्य आहे. आणि लक्षमध्ये म्हणजे इतक्या अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत, तरी पण एवढी घाई का? त्याच्या संदर्भात आता हे कालचं होतं बघा. भावी पोलिसांनो तयारीला पूर्ण दाखवणार मी सगळं स्लाईड, तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ 5 शेवटपर्यंत सगळे स्लाईड प्रॉपरली दाखवणार, अजून भरपूर दाखवायचे. भावी पोलिसांनो तयारीला लागा. 19 जून पासून शारीरिक चाचणी पहाटे 4:30 पूर्वी हजर राहण्याचे आव्हान. जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि पहाटे 4:30 पूर्वी हजर राहण्याचं आव्हान. म्हणजे इतकी घाई झालेली काही मापच नाही. स्वतः त्यांचं म्हणणं काय आहे का शारीरिक चाचणी प्रक्रियेत उमेदवारांनी पहाटे 4:30 वाजेपूर्वी प्रभावती विद्यालयाच्या पोलीस मुख्यालय गेटजवळ हजर राहावी. म्हणजे एवढी पण तयारी झालेली सगळी. म्हणजे उद्या परवा हॉल तिकीट पण येतील. ऍक्च्युली महाआयटीची लिंक पण ऑन झालेली, म्हणजे आपल्याला हॉल तिकीट सुद्धा आता येऊ शकतात लगेचच्या लगेच. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे का ग्राउंड झालं नाही पाहिजे. आता भरती निघत नाही म्हणून भरती लवकर काढा म्हणून आमचं वय संपले म्हणून भरती काढा म्हणून जे ज्युनियर सिनियर मुलं होते 30, 32, 34चे त्यांनी घाई केली म्हणून भरती आली. परत भरती आली तर आता वयच बसत नाही म्हणून वयवाढीसाठी आंदोलन करा, निवेदन द्या, राडे भानगडी करा. भरती आली तर आली, फॉर्म भरून गेले ना, आता त्याचं हॉल तिकीट यायची बारी झाली, ग्राउंड पण तयार झाली 19 जून पासून. तर आता अशीच परिस्थिती आली का भरती पुढे ढकला हे म्हणण्याचा उद्देश झाला. म्हणजे मित्रांनो, भरती घेणं खरंच आजही हॉल तिकीट पडलं तरी काही ग्राउंड असतात का त्या ग्राउंडवरती अजूनही पाणी. मी सगळे ग्राउंड तुम्हाला बऱ्यापैकी दाखवणार आहे. तर या ठिकाणी स्वतः रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक आहेत, आय थिंक परभणीचे असावीत. त्यांचं काय म्हणणं आहे का शारीरिक चाचणी प्रक्रियेच्या उमेदवारांनी पहाटे 4:30 वाजेपूर्वी प्रभावती विद्यालयाच्या पोलीस मुख्यालय गेटजवळ हजर राहावे. त्यांना मोबाईलवर आलेल्या संदेशाप्रमाणे तारीख वेळ याच वेळी हजर राहावे. कागदपत्र, फोटो आणि इतर बाबींची पूर्तता सुद्धा वेळोवेळी करावी. निर्देशांचे पालन करून उमेदवारांनी हजर राहावे. लेखी परीक्षेनंतर पोलीस चालकांची वाहन चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे. आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की
किती पाणी आहे हे बघा, इथं ठिकाणी पाणी पाहू शकता. एवढंच पूर्ण समुद्रागत पाणी या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो. पूर्णच्या पूर्ण पाण्याने तुडुंब असे भरलेले आहेत मैदान सगळे. हे मैदान जरी स्वच्छ दिसत असलं तरी मित्रांनो पाऊस येऊन गेलेला आहे. वल्ल्या पूर्णपणे वल्ल्या पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे अशी सिच्युएशन या ठिकाणी असताना एवढी ग्राउंड घेण्याची घाई काय कामाची. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं ग्राउंड न घेतलेलंच. हे बघा, हे मला वाटतं आय थिंक नांदेडचं आहे, आजचं का कालचं. नांदेडमध्ये अशा पद्धतीने ग्राउंडची तयारी जोरात चालू आहे. जे नवीन मुलं आहेत ते ग्राउंड तयारी करतायत. त्या ठिकाणी भरती होणार आहे नवीन, म्हणून या ठिकाणी ग्राउंडची तयारी जोरात चालू आहे. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने जर ग्राउंड वगैरे झालं, हे बघा हे पाहू शकता तुम्ही ठाणे ग्रामीण, हे ठाणे ग्रामीणचं आय थिंक मला वाटतं हा ठाणे ग्रामीणचं ग्राउंड असावा कदाचित. या ठिकाणी आपली भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्राउंड आता अशा पावसामध्ये अशा पाण्यामध्ये कशा पद्धतीने ग्राउंड घेतलं जाईल किंवा कसं ग्राउंड व्हावा. आलं लक्षामध्ये. एवढी घाई का हे पाहू शकता तुम्ही. साधं चाललं तरी या ठिकाणी पूर्णपणे चिखल होतोय. इतकं जबरदस्त हे असताना तुम्ही काय घेताय. त्यात त्यांनी काल हे केलं, ज्या नोटीस काढल्या, नोटीस जो काढला होता 10 तारखेला, आता पोलीस भरती प्रक्रिया 2024 मध्ये सोपवली कामगिरी पार पाडण्याबाबत. त्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी दिले की पोलीस मुख्यालय मैदान येथे गोळाफेक करता किमान 8 मैदाने तयार करावे. गोळाफेक मैदान तयार करत नियमाप्रमाणे मोजमापाच्या रेषा अचूक कराव्या. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मित्रांनो एक 7-8 नंबरचा मुद्दा पाहणार आपण. त्यानंतर त्यांनी सांगितले पुरुष व महिला करता वजनाप्रमाणे गोळा उपलब्ध करून घ्यावे. उपलब्ध नसतात नवीन गोळा करता मागणी पत्रक तयार करून उपलब्ध करून घेण्यात यावे. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या भरतीमध्ये गोळाफेक इव्हेंटवर कोण कोण अंमलदार होते, सदर अंमलदार सध्या कोठे कार्यरत आहे याबाबत माहिती घेऊ, त्या नावांची यादी तयार करावी. म्हणजे विचार करा, पूर्ण तयारी जोरदार चालू झालेली. मात्र विद्यार्थ्यांपुढे एक प्रश्न पडला का एवढ्या पावसात वल्ल जर ग्राउंड असेल तर ग्राउंड कसं घ्यायचं. ते काही वेळेला कुठेही पळवतील, रस्त्यावरती पळवतील. मात्र विद्यार्थ्यांना त्यामध्ये नुकसान होणार. 4-4, 5-5 मार्काचं. 100 मीटर रनिंग करताना मैदानी सुनिश्चित करावी. म्हणजे हे बी निश्चित नाही कुठं पळवायचे ते पण निश्चित करा. 8 नंबरचा मुद्दा पाहू शकतो. पाऊस पडल्यास काय सांगितले, पाऊस पडल्यास 100 मीटर मैदानाची पर्यायी जागा निश्चित करावी. RFID सिस्टीमसाठी लागणारी सर्व तयारी राखीव पोलीस निरीक्षक यांनी तयार करावी. पोलीस निरीक्षक वायरलेस यांच्यासोबत समन्वय साधून 100 मीटर मैदानावर 4 CCTV कॅमेरे लावण्यात यावे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता. मला फक्त 8 नंबरचा मुद्दा सांगायचा तुम्हाला की पाऊस आज त्याच काय सांगितलं त्यांनी, पाऊस पडल्यास 100 मीटर मैदानाची पर्यायाची जागा निश्चित करावी. म्हणजे एवढी प्रॉपरली काही त्या ठिकाणी काय झाले झाले. त्यानंतर 1600 मीटर इव्हेंट हे वसंत देसाई मैदान होणार असून मैदानाचे रनिंग ट्रॅक हे योग्य मोजमाप करून रनिंग ट्रॅक तयार करावेत. त्यानंतर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून 1600 मीटर मैदान मेन गेट मुख्यालय कागदपत्र तपासणी टेबल स्तरीय हाईट डेस्क मोजमाप टिकी इव्हेंट आदी यांच्या करता राऊटी म्हणजे टेंट लावण्यात यावे. म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी. त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे डायरेक्ट सांगितलेलं त्यांनी का ऊन जर जास्त असलं तर तरी सोय केली जाईल, पाऊस जास्त असला तरी सोय केली, पण भरती बाकी ग्राउंड बाकी होईल आज त्यांनी सांगण्यात आले. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आहे. म्हणजे हा पण एक आदेश आहे तुम्हाला, हे पण याच्यातून पण कळेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सिंधुदुर्ग पोलीस भरती 142 पदांसाठी 8042 मध्ये अर्ज प्राप्त. 19 जूनपासून होणार भरती प्रक्रिया. कॉन्स्टेबल 118, बॅट्समन 5, तर ड्रायव्हर कॉन्स्टेबल 24. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती. मित्रांनो डायरेक्टली प्रत्येकाने म्हणजे परिपत्र काढलेले आणि 19 तारीख सर्वांचीच आता या ठिकाणी फुल अँड फायनल झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया आता सुरू होत असून 142 पदासाठी 8042 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल व 1 जुलै रोजी संपेल. 19 जूनपासून सुरू होईल आणि 1 जुलै रोजी संपेल. म्हणजे 10-11 दिवसीय प्रक्रिया चालू असे नियोजन करण्यात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी मुख्यालय पत्रकारांना दिली. म्हणजे विचार करा, हे सांगलीचं आहे, सांगलीचं सुद्धा झालेलं आहे. भरती प्रक्रिया पूर्णतः गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही उमेदवाराने ओळख व शिलेबाजी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांनी केलेलं आहे. मित्रांनो म्हणजे यांनी सुद्धा सांगितलंय का अशा पद्धतीनेच भरती या ठिकाणी होणार आहे. हे परीक्षण चित्र तुम्ही पाहू शकता. हे नांदेडचं आहे. या ठिकाणी आपलं नांदेडचं ग्राउंड दिसतं तुम्हाला. त्या ठिकाणी नांदेडची भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. तंबू ठोकून त्या ठिकाणी कामं वगैरे सुरू झालेली आहेत. आलं लक्षामध्ये. तत्पूर्वी तयारी तर चालूच, आपली अपडेट आली नाही झालं पाहिजे. म्हणजे याला सरळ सरळ आपलं एक थोडंसं तर काय ना त्यांनी पुढे गेलं पाहिजे. कारण की यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात काय होणार, नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात ग्राउंड घेणं हे कितपत योग्य आहे. आलं लक्षामध्ये. योग्य तर ते काही वाटत नाही. तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. परंतु योग्य ते काही वाटत नाही. मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आता नवीन जे नव्याने आता पोलीस भरती करणारे विद्यार्थी किंवा ते नवीन तयारी करणारे त्या विद्यार्थ्यांसाठी फिबिस गुरुकुल अकॅडमी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र विक्रम बोंद्रे सर संस्थापित. आता गुरुकुल अकॅडमीमध्ये तुम्ही पोलीस आर्मी भरतीची तयारी करू शकता. 11वी व 12वी कॉलेज शिक्षणासहित फाउंडेशन बॅच प्रवेश सुरू. मर्यादित 50 जागा. वैशिष्ट्य
तुम्ही या ठिकाणी जर बॅचला प्रवेश घेतला मित्रांनो तर 15 जूनपासून बॅच सुरू होते, परवा दिवसपासून तुम्ही या बॅचला नक्की प्रवेश घ्या. पोलीस आणि सैन्य भरतीच्या लेखी व मैदानी परीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. मैदानी सरावासाठी प्रशस्त मैदान आहे, तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक आहे, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे, शिस्तप्रिय वातावरण आहे, मुलामुलींसाठी स्वतंत्र कॅम्पस आहे, ग्राउंड पाहू शकता तुम्ही, समोर ग्राउंड आहे, अभ्यासिका आहे, म्हणजे सर्व काही एकाच छताखाली आहे. गुरुकुल अकॅडमी रोई पाटी MIDC बारामती 9503 877005 या नंबरवर संपर्क करून तुम्ही गुरुकुलला प्रवेश घेऊ शकता. आपल्या नुकतंच 12वी पास झालेल्या आपल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला ही बॅच नक्कीच बेस्ट ठरेल किंवा ही बॅच तुम्हाला नक्कीच राहील, कारण का ती फक्त आणि फक्त निवासी बॅच आहे. त्या ठिकाणी अपडाऊन करणारे विद्यार्थी नाही, फक्त निवासी बॅच आहे आणि या निवासी बॅचमध्ये आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता आणि प्रवेश निश्चित करून आपण या ठिकाणी शिकू पण शकता. लक्षामध्ये पाहिलं, अशा प्रकारे आपलं या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड घेणं थोडंसं मला जिरीचंच वाटतं या ठिकाणी आणि खूप प्रॉब्लेम होऊन जातील. आणि आज उद्या जरी हॉल तिकीट पडले आणि सपोज 19 तारखेपासून ग्राउंड चालू झालं, 20 तारीख 21 22 अशा तारखा पडतील तुम्हाला, जर उद्या परवा हॉल तिकीट आलं तर त्या 22 23 तारखेला जर ग्राउंड असतं, 21 तारखेला मुसळधार पाऊस आला मुंबईला. आता नवी मुंबईची पण तयारी जोरात चालू आहे, नवी मुंबईची सुद्धा गोळ्याचं ग्राउंड तयार होत आलेलं आहे, नवी मुंबईत सुद्धा, ठाण्याची पण जोरदार तयारी चालू, ग्रामीणची चालू, सगळीकडे तयारी चालू ग्राउंडच्या. टोटली जिल्ह्यांचे SP CP लक्षमध्ये यांच्या तयारी चालू आहेत. म्हणजे ग्राउंड हे होणारच, काही विषय नाही. म्हणजे त्यांनी तयारी अशी करून राहिली काय ग्राउंड हे झालंच पाहिजे, एवढी घाई आली की त्यांना आता काही मापच नाही, इतकी घाई करून राहिलेली आहेत लक्षमध्ये. आणि हे चुकीचं आहे, कारण का विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. वल्ल ग्राउंड असं 1600 मीटरचा टाईम येणार नाही, 100 मीटर जर रस्त्यावर झालं तर विद्यार्थ्याला पाहिजे तसं ग्रीपनी पळता येणार नाही आणि त्याचा टायमिंग तर कमी येईल, टायमिंगचं सोडा, परंतु तो 100% त्या ठिकाणी पडून जखमी होऊ शकतो विद्यार्थी. हे पूर्णपणे चुकीचं होत आहे. आणि काही ठिकाणी तर त्यांनी तंबूची सुविधा केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना, म्हणजे पाऊस जर आला तर शेड ठोकलेत, गोळ्यावरती शेड, 100 मीटरला शेड, अशी पद्धत राबवली. काय एवढ्यासाठी अट्टहास करते? विद्यार्थ्यांचं जर म्हणणंच आहे का भरती पुढं न्या, तर विद्यार्थ्यांचं म्हणणंच आहे भरती पुढं करा, थोडं ग्राउंड पुढं घ्या, तर घेऊ शकता ना तुम्ही, काय अडचण नाही ना. भरती तर निघालेलीची 17,000 एवढं मोठ्या भरतीत जर विद्यार्थ्याचं काम नाही झालं तर साहजिकने त्याला वाईट वाटणारच. म्हणून सर्वजण म्हणत आहे का सर ती भरती नक्की तुम्ही पुढं न्या, परंतु कोणीही ऐकायला तयार नाही. आपण आज पाहूया, आज उद्या आता आज एक व्हिडिओ टाकला त्या संदर्भातला, याच्या संदर्भातला अजून काही माहिती आली तर आपण पाहू. आणि हो, वयवाढी संदर्भातलं मी थोडक्यात बोलतो, तर वयवाढी संदर्भात काय निर्णय बदलू शकतो. जर वयवाढीचा आजचा निकाल तर अद्याप काय हाती आलेला नाही, काय अपडेट आहे काय नो आयडिया. आणि उद्या पण एक केसचा निकाल आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि आज मुंबईचा मॅचचा होता, तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारे काय अजून अपडेट माझ्या हाताला आलेलं नाही. मी संपर्क पण करण्याचा प्रयत्न केला पण कोणाशी संपर्क काय झालेला नाही माझा. जर याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल आला आणि जर विद्यार्थ्यांना परत 5-6 दिवस फॉर्म भरून द्यायची वेळ आली तर त्यांना परत विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरून द्यावं लागतील. परत ACBC वाल्यांचं सुद्धा प्रकरण चालू आहे, त्यांना पण फॉर्म भरून द्यावं लागतील, यांना पण फॉर्म भरून द्यावं लागतील. त्याच्यानंतर परत मुदत द्यावं लागेल 5-6 दिवसाची, नंतर परत त्यांचे शॉर्ट म्हणजे ते बघावं लागेल डबल वगैरे फॉर्म वगैरे. डबल तर काही भरणार नाही कुणी आता चालू झाल्यानंतर, आणि 5-6 दिवसांनी परत लॉक आणि परत हॉल तिकीट जनरेट, म्हणजे एवढी पद्धत करावं लागणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पावसाळ्यात ग्राउंड घेणं कितपत योग्य आहे हे माझ्या मते तर काही हे योग्य नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की जाऊन कमेंट्स करा. वयवाढी संदर्भात मी नक्की तुम्हाला काहीतरी नक्कीच देईन मी लक्षामध्ये अपडेट. हे पाऊस काय ग्राउंड आहे का काय आहे इतकं पाऊस. आणि मित्रांनो, आपले विद्यार्थी मित्रांसाठी आपण भव्य जम्बो टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, जास्त काही सांगत नाही, तुम्हाला सर्व नियम रूल माहिती आहे. 150 रुपये फी आपली, फक्त तेवढी पे करायची आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये लगेच 50 पेपर स्पष्टीकरण आणि 50 पेपर PDF चे असे तब्बल 100 पेपर तुम्ही मिळवायचे. ज्यांना ऑफलाईन PDF ची पाहिजे ते ऑफलाईन PDF साठी खालील नंबरवर संपर्क करा आणि ज्यांना ऑनलाईन पाहिजे त्यांनी पण खालील नंबरवरती संपर्क करा. लक्षामध्ये काही विषय नाही, लक्षात अशी पाऊस पद्धतीने पाऊस आहे, आलं कळलं. त्याच्यामुळे हे करा. त्याचबरोबर हे जे मी आता तुम्हाला गुरुकुल अकॅडमी सांगितलं 12वी पास मुलामुलींसाठी, आता मध्यंतरी मी जाहिरात केली, मध्यंतरी दाखवलं तुम्हाला त्याचं का सांगायचं असतं मित्रांनो. तुम्ही म्हणसाल काही दिवस जाहिरातीसाठी, मला काल एक जण जाहिरातीसाठी व्हिडिओ नसतो बाळा, तुला जाहिरातीसाठी वाटत असून तेवढं, कारण तुला ज्ञान आहे ना तेवढं, तुला अक्कल आलेली आहे तेवढं ना, तू कारण 4-5-6 वर्ष घातले नाही याच्यात. म्हणून जे विद्यार्थी नवीन आहे त्यांना प्रश्न पडलेला असतो कुठं जावा, कुठं प्रवेश घ्यावा, तर मग असे काही सजेस्ट करत असतो आम्ही चांगले. गुरुकुल अकॅडमी नवीन अकॅडमी आहे, नवीन कॅम्पस आहे, तज्ज्ञ शिक्षक आहेत, विक्रम बोंद्रे सर, आम्ही स्वतः अकॅडमी सोबत कामाला होतो. 12वी पास मुलामुलींसाठी टार्गेट बॅच सुरू केलेली त्यांनी, 15 जूनपासून बॅच सुरू होते. टार्गेट बॅच आजपासूनच होते 1 वर्षाची, आणि बाकीची जी बॅच आहे निवासी ती उद्या 15 पासून बॅच सुरू होते. म्हणजे सगळ्याच निवासी बॅच आहे. पोलीस सैन्यभर तुम्ही ग्राउंड पाहू शकता, एकदम मुख्यालयासारखं ग्राउंड आहे, एकदम पोलीस भरसारखं ग्राउंड आहे.
सरांच्या अभ्यासिका, लेक्चर हॉल, ग्राउंड, मुलांचं हॉस्टेल, मुलींचं हॉस्टेल, शिस्तप्रिय वातावरण आणि तज्ज्ञ अनुभवी मार्ग सगळं काही एका छताखाली आहे. त्यासाठी मित्रांनो 8600603715 या नंबरला तुम्ही संपर्क करून गुरुकुल अकॅडमीशी रोईपाटी या मेडीशी बारामतीशी संपर्क करू शकता. आलं लक्षामध्ये? चालेल मित्रांनो, अशा पद्धतीने होता आपला चर्चासत्र भाग 19. आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी चर्चासत्र भाग 20 मध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाची माहिती घेऊन येईल. कदाचित तोपर्यंत आपलं प्रवेशपत्र पण येण्याची शक्यता वाटत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, ह्या बनवलेल्या ग्राउंड पावसाचं पाणी ह्या शीर्षकाखाली आपला आजचा व्हिडिओ होता. आणि बनवलेल्या ग्राउंडवर पावसाचं पाणी जर असेल तर कशा पद्धतीने तुम्ही ग्राउंड घेऊ शकता हे सगळ्यात मोठी बाब या ठिकाणी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदन पण तयार केलेलं आहे द्यायला की भरती पुढे टाकला आणि नक्कीच ढकलले तर विद्यार्थ्यांचं कल्याण आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण का पावसाळ्यात सपोज नागपूरच्या पोराला मुंबईला यायचे, रेल्वे बंद असणार आहे, गाड्या बिड्या बंद असणार, पाऊस पाणी सगळं, काही गाड्या बदली गाड्या बंद राहणार, काही चेंजेस होणार. पावसाळ्यात किती विद्यार्थ्याची पण पळपळ होणार. आत्ता जस्ट अर्धा तासापूर्वी धो पाऊस पडलेला आहे आणि आता ऊन पडले कडक, म्हणजे अशी पद्धत आहे. त्याच्यामुळे नक्कीच मित्रांनो, पोलीस भरतीचं ग्राउंड हे थोडंसं पुढे गेलं हे विद्यार्थ्यांसाठी योग्यच आहे आणि ते गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न पण करायचा आणि नक्कीच आपण काहीतरी त्यासाठी प्रयत्न करू, सपोर्ट करू विद्यार्थ्यांसोबत सदैव मी आहेच. तुम्हाला माहिती, वयवाडी असन, डबल फॉर्म संदर्भात असन, त्याच्यानंतर फॉर्म सुटण्यासंदर्भात असन, भरती संदर्भात सगळ्यासोबत मी असतो. फक्त तुमचं बी असं सहकार्य असू द्या. चालतं मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.